नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या 7व्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा रंगला. या दांडिया रास गरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. या उत्सवात गुजराती, कच्छी व जैन समाजातील सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी दीपक नथुबाई ठक्कर, रश्मी दीपक रांभिया, हंसाबेन दिवानी, जिग्नेश वीरा, सचिन बोरीचा, दीपक गडा, पूजा छेडा, हिम्मत सोमय्या, हसमुख कानानी, दिव्या कोटक, नरसीभूषण, शरयू धीरेन मालदे, रसिक महाराज, दीपक गोसालिया, भरत मावानी, हेमचंद गोगरी, चैतन जैन, कमलेश कामले, अर्जुन पुरोहित, डॉक्टर उदय मोदी, मांगीलाल शहा, दीपक बंबोली, मुकेश मेहता इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी गुजराती समाजाचे मान्यवर वसंतबाई नागडा, प्रकाशबाई ठक्कर, महेंद्र मोता, वसंतबाई हरिया, प्रकाश जैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवीच्या दर्शनासाठी युवा सेना नेते वरुण सरदेसाई, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे व कुटुंबीय, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. આપણે પૂજાને રસિક મહારાજ આશીર્વાદ આપી રહ્યા છે. પૂજા તો આમ જ આગળ વધતી રહે એવી આ દેવી ચરણે પ્રાર્થના છે. અહીં હું તમને બધા સન્માન થઈ જાય પછી તમારું વક્તવ્ય અમારે સાંભળવું છે. હિંમતભાઈ એ અમારા વડીલ સમાન છે. નવી મુંબઈમાં જ્યારે નવી મુંબઈ વાસી કોપર ખેરણે અને લગભગ 28 મહાજનોનું પ્રતિનિધિત્વ એમણે કર્યું છે. નવી મુંબઈ સમાજ हिम्मत सोमैया, नई मुंबई। समाज सेवा का ये सबसे बड़ा उत्तम और सबसे बड़ा दृष्टांत आज आनंद चैरिटेबल ट्रस्ट ने यहाँ पर प्रस्तुत किया है। लोगों में समाज सेवा के प्रति प्रभाव देना, प्रतिष्ठा स्थापन करना और लोगों में ऐसा एक विचार निर्माण करना, ये जो विचारधारा आनंद चैरिटेबल ट्रस्ट ने लोगों के सामने रखी है, ये एक ऐसा सोशल इवेंट बन जाएगा कि आगे जाके सभी समाजों को, सभी संस्थाओं को ये काम करने के लिए प्रोत्साहित करेगा. धन्यवाद. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इथे जांभळी नाक्याच्या शिवाजी मैदानावरती जो दांडियाचं आयोजन केलेलं आहे गुजराती समाजासाठी. आणि मला वाटतं इथे बघितलेली गर्दी बघून असं वाटतं की गुजराती समाजाला फक्त कुठलीही जागा द्या, गरबा खेळणं हे त्यांच्या रक्तात असल्यामुळे, त्यांचं हे गुजरातचं लोकनृत्य असल्यामुळे ते कधीही तयार असतात. तर अशी बरीचशी मंडळी इथे आलेली आहे आणि अतिशय आनंदाने सगळे खेळत आहे. थोड्याच वेळात इथे आता पारितोषिक वितरणही होणार आहे. तसेच समाजाचे गुजराती समाज, मारवाडी समाज इकडनं सगळे जे सन्मान मूर्ती आहेत ते इथे आलेले आहेत. नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर येथून अनेक समाजातनं त्यांचं प्रतिनिधित्व करायला प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांचं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यात मुंब्रा येथे दुर्दैवी घटना, 18 महिन्यांच्या बाळाची हत्या. मुंब्र्यातील MM विले भागातील निवासी जाहीद शेख आणि त्याची पत्नी नुरानी शेख यांच्याकडे 5 मुलं होती. या दाम्पत्याने आपल्या 5 पैकी शेवटच्या 2 मुलांना पाळण्यास नकार दिला होता, ज्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्यात लहान छोट्या मुलीच्या, जी केवळ 18 महिन्यांची होती, तिच्या डोक्यावर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केलं. गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जाहीद शेख हे मूळचे झारखंडचे रहिवासी असून त्यांनी चेंबूरमधील एका मदरसेत शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर ते मुंब्र्यातील धार्मिक स्थळांवरती मुलांना शिक्षण देत होते. या दुर्दैवी घटनेमध्ये मुलीच्या हत्येला भूतप्रेताचा साया असल्याचा दावा करून मातापित्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी जाहीद शेख आणि त्याची पत्नी नुरानी शेख यांना अटक केलेला आहे, तर त्यांच्या 4 मुलांना बाल सुधारणा गृहामध्ये पाठवलं आहे. दोन्ही आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. तर उत्तम उतेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे यांच्या माहितीनुसार या घटनेमुळे समाजातील विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भातील पुढील तपासासाठी पोलीस संबंधित सर्व पैलूंचा विचार करत आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशनला वरिष्ठांकडून एक अर्ज प्राप्त झाला, संतोष महादेव या नावाचा, की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम जोडपं राहत आहे आणि त्यांनी जादूटोणा आणि भूतबाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या 1.5 वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे. तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला, परंतु अर्जदार निनावी होता. परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असता त्याचं आढळून आलं की त्या ठिकाणी एक कपल राहत होता आणि त्यांना 5 मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटच्या 2 मुलांवर त्यांनी अशा प्रकारचं हे केलं. आणि जी बातमी होती, माहिती होती की 1.5 वर्षाची मुलगी, तिचं नाव होतं लबिबा, तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे. आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळी हकीकत सांगून एक मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या मुलीला त्यांनी दफन केलं होतं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर येथून ठाण्यापर्यंत धावली. या घटनेला 171 वर्ष पूर्ण झाली असून भारतीय रेल्वेचे जाळे यशस्वीरित्या विस्तृत होत आहे. एप्रिल 1853 मधील पहिल्या रेल्वेपासून ते आधुनिक वंदे भारत रेल्वेगाड्यापर्यंतचा भारतीय रेल्वेचा प्रवास झाला आहे. या कालावधी दरम्यान पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जनशताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस व पंजाब मेल सारख्या काही जुन्या गाड्या 100 वर्षांनंतरही धावत असून प्रवाशांचा प्रतिसाद कायम वाढत आहे. पहिली रेल्वेगाडी चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे 1900 मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली. कंपनीच्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद तसेच पूर्वेकडे नागपूर ते आग्नेयेकडे रायचूरपर्यंत विस्तारल्यात. 5 नोव्हेंबर 1991 रोजी
5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम संस्थान, सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या 5 विभागांसह मध्य रेल्वे ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये 4275 मार्ग किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती पसरली असून या राज्यांमधील तब्बल 466 स्थानकांवरती मध्य रेल्वे सेवा प्रदान करते. आज या रेल्वेला 171 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाण्यातील रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी संघटनेच्या वतीने 16 वर्षापासून रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आज या रेल्वेला 171 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभावती संघटनेने मागणी केली की ठाणे येथे धावणाऱ्या रेल्वेचे इंजिन लावले आहे तिथे नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट उभारावी, तसेच रेल्वेची माहिती पत्रिका लावावे जेणेकरून तरुण पिढीला रेल्वेबद्दल माहिती व्हावी. तसेच फलटांवरती प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत आदी मागण्या या प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. सर्वप्रथम 171व्या रेल्वेच्या ठाणे स्थानकाचा वाढदिवस आहे, तर सर्व प्रवाशांना खूप खूप शुभेच्छा. आपला प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि आल्हाददायक व्हावा ही सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 6 लाखापेक्षा जास्त प्रवासी हे प्रवास करत असतात. मुंबई उपनगरात आपल्या उपजीविकेसाठी सबर्बन लाईनमध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई असेल, नवी मुंबई असेल, अगदी वसई विरारपर्यंत प्रवास करणारे प्रवासी या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यासाठी सेंट्रल लाईनला तशी बघायला गेलं तर गाड्यांची फ्रिक्वेन्सी कम्पेअर टू वेस्टर्न लाईन कमी आहे. दर 3 मिनिटाला वेस्टर्नला गाडी आहे, तर सेंटरला पण दर 3 मिनिटांनी गाडी असायला पाहिजे. ठाणे, कर्जत, कसारा ही शटल सेवा चालू व्हायला हवी. आणि म्हणूनच आम्ही महिलांच्या प्रवासाच्या सुखासाठी, म्हणजे त्यांचा प्रवास हा सुखाचा, आनंदाचा व्हावा, म्हणजे साखळी चोर आहेत, पाकिटमार आहेत, याच्यासाठी जीआरपीची आणि आरपीएफची जास्तीत जास्त संख्या वाढवून त्यांच्यावरती कसं नियंत्रण ठेवता येईल आणि सुखाचा, आनंदाचा प्रवास कसा करता येईल यासाठी आपण आजची प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी आपण जे आपलं इंजिन आहे या ठिकाणी प्रत्येकाला या ऐतिहासिक क्षणाची आठवण व्हावी म्हणून एक सेल्फी पॉईंटची इथे मागणी केलेली आहे की जेणेकरून लोकांना आपल्या लक्षात राहील की ठाणे हे ऐतिहासिक स्टेशन आहे. 171वा वाढदिवस हा आनंदाने आम्ही या ठिकाणी ढोल, ताशा आणि तुतारीच्या गजरामध्ये इथे साजरा करत आहोत. 16 एप्रिल 1853 रोजी आपल्या आशिया खंडामध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्याची आठवण म्हणून आपण 15-16 वर्ष आपण प्रवासी संघटनेतर्फे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्याने साजरा करत आहोत. आणि आज 171वा रेल्वेचा वाढदिवस बैंजो बँड लावून, केक कापून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केलेला आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि माजी आमदार अनंत तरे यांच्या मुलाचं आज दुःखद निधन झालंय. पोटात झालेल्या इन्फेक्शनमुळे आणि बीपी लो झाल्यामुळे जयेश यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. त्यांचं वय 45 वर्ष असून 1 तासाने त्यांचा मृतदेह घरी आणण्यात येणार असून उद्या सकाळी 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर जयेशच्या पश्चात त्याची पत्नी प्राजक्ता आणि मुलगी निशिता, आई, 2 डॉक्टर बहिणी आणि काका काकी असा परिवार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.